नमस्कार, मी अमृतान आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कसे आहेत सगळे? मस्त ना? तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आता इथं संध्याकाळचे वाजलेले 5:30 वाजले असतील आणि मम्मी तर आता मस्तपैकी चहा बनवायला लागलेले आहे. दूध तिने तापायला ठेवलं आणि आता चहा पण बनवून घेणार आहे. तर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघा, मस्त असा चहा बनवायला लागलेला आहे. मस्तपैकी चहा उकळला आहे, त्यामध्ये दूध घालून घेतलं आहे आणि असं मस्तपैकी चहा बनवायचं चालू आहे. अद्रक बिद्रक घालून मस्त असा चहा बनवलेला आहे. थंडीमध्ये अद्रक घालून चहा प्यायची मजा काय वेगळीच असते बघा. तर अशा प्रकारे चहा बनवून घेतला आहे आणि इकडे भाऊ झाडांना पाणी सोडायला लागलेले आहे. रस्त्याच्या बाजूलाच रस्ता असल्यामुळे ना सगळ्या झाडांवर सगळा धुरळा बसलेला आहे पूर्ण पानांवर. बघू शकताय तुम्हाला, झाडं बघितली तर अशी नसता, फक्त धुरळाच दिसतोय झाडांवर. त्यामुळे झाडांची पानं वगैरे पाणी शिंपडून धुवून घ्यायला लागला आहे भाऊ. ही मिरचीची आपली झाडं आहेत, मिरची आणि वांग्याची झाडं आहेत. आपण लावली तेव्हा पण व्हिडिओ काढलेलाच होता. तर आता इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची मम्मीची तयारी चालू आहे. तर इथं भेंडी तिनं धुवून घेतलेली आहे मस्तपैकी. टोमॅटो, कोथिंबीर, लसूण असा मस्तपैकी चिरून घेतलेले आहे. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर आता इथं भेंडी मस्त अशी पटापट चिरून घ्यायला लागलेली आहे. आपण जे शनिवारी भाजी आणायला गेलतो ना त्यावेळी भेंडी आणलेली. आणि इथं बाजूला कुकर पण लावून घेतलेले आहे, कुकरमध्ये भात लावलेले आणि इकडं स्वयंपाकाची तयारी करून घ्यायला लागलेले. पटपट अशी भेंडी चिरून घ्यायला लागलेली. तर बघू शकता, अशा प्रकारे इथं सगळी भेंडी चिरून घेतलेली आणि इथं पावटा पण थोडा उरलेला होता, त्याची पण आमटी बनवून घेणार आहे. त्यासाठी पावटा पण भाजून घेतला आहे. इथं भेंडी मस्त अशी तव्यामध्ये थोडा वेळ भाजून घेतली आणि आता इथं जिरे, हळद, नंतर कोथिंबीर, लसूण, टोमॅटो टाकून मस्त अशी भेंडी बनवून घेतलेली आहे आणि यामध्ये लाल तिखटच टाकणार आहे. मस्त अशी झाकून घेतली आणि आता इथं चालू आहे मम्मीचं पटपट अशा चपात्या बनवणं. तर आज तिने बनवलेलं आहे भेंडी, चपाती, भात आणि पावट्याची आमटी. आणि आपल्या काल ज्या आळूच्या वड्या होत्या ना, त्या अर्ध्याच शिजवून तळून घेतलेल्या होत्या आणि त्यातल्या अर्ध्या ठेवल्या होत्या, आज तळून घेतल्या. आणि इथं आपला कृष्ण कसा बसलेला आहे बघा, गरम गरम चपाती खाण्यासाठी बसला आहे. पहिला तो ना चपाती बनवायला लागलं की एक चपाती खायचंच पूर्ण गरम गरम, तरी आता खात नाही. तर फक्त वाट बघत बसला की कधी चपाती भाजते कधी खायला देते. तर इथं मस्त पटापट अशा मम्मी चपाती बनवून घ्यायला लागलेले. पटापटा किती गोलटेल मस्त चपाती झाली बघा. आणि इथं आता संध्याकाळची देवपूजा पण झालेली अशी मस्तपैकी. आणि थंडीमुळे फुलं आहेत तशी ताजी टवटवीत राहतात, सुकत नाहीत. आणि इथं आपल्या कृष्णाला खायला पण दिलेलं आहे बघा. खाल्ल्याशिवाय तो गेलाच नसता, वाट बघत बसलेला कधी चपाती भाजते कधी खायला देतात. तर त्याला फायनली खायला दिलेलं आहे आणि खायला लागला आहे. इथं मस्त असा खाऊन बसलेला आहे. किती क्यूट दिसते बघा कृष्ण आपला, शांत बसलेला एकदम. आणि असा आहे आपला रात्रीचा मेनू: चपाती, मुळा, कांदा, वडी, तर भेंडी, श्रीखंड आणि चपाती, असा मेनू आहे आजचा. तर चालेल मम्मी पप्पांच्या गप्पा. आणि आज थंडी खूप असल्यामुळं ना, तर मस्त अशी पाला जो झाडांचा पडलेला असतोय तो लोटून एका जागी गोळा करून त्याचा आता शेकोटी संध्याकाळी करायची. मस्त असं थंडीमध्ये छान वाटतं शेकत बसायला. तर कोण कोण अशी शेकोटी करता येते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. थंडी खूप आता मध्ये थंडी नव्हती, पण आता परत आणि थंडी चालू झाली, थंडी वाजते आता. त्यामुळे मम्मीनं असं मस्तपैकी इथं जाळ केलेला आहे आणि सगळेजण असे शेकत बसलेले आहेत.
नाही तर बघा आमच्या घरात रातराणीचं झाड आहे, तर त्याला किती असे फुलं उमललेले आहेत आणि रात्रीचं झाड किती छान दिसतंय ते फुलं उमललेले. आणि हिचा इतका सुगंध तर इतका मस्त सगळीकडे पसरतोय ना, काय विचारायलाच नको. असलं भारी वातावरण होतं या फुलांच्या वासाने, खूपच मस्त. तर बघा अशी सुंदर दिसायला लागलेली ते एकदम, आणि पूर्ण झाड असं फुलांनी भरलेलं आहे. रातराणीची फुलं आणि फक्त रात्रीच उमलतात आणि रात्रीचाच वास असा सगळीकडे सुगंधाचा पसरते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.